नमस्कार. सन्माननीय राजू परुळेकर आपल्या सोबत आहेत. आणखीन ओळख देण्याची अर्थातच गरज नाही म्हणून थेट संवादाला सुरू करतो. सर, गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातल्या अनेक थोर विचारवंतांची आपण संवाद साधता, त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांच्याविषयी तुमचं लिखाण झालेलं आहे आणि महाराष्ट्राविषयी खूप काही त्यांच्या तोंडून तुम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलेलं आहे, तुमच्या लिखाणातून पोहोचवलेलं आहे. आत्ता जी महाराष्ट्राची ताजी परिस्थिती आहे, म्हणजे परवा अक्कलकोटला एका मोठ्या संघटनेच्या नेत्यावरती रस्त्यावरती एकदम भीषण असा हल्ला झाला. आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये चड्डी टॉवेलवरती वगैरे आमदार येऊन कुणाकुणाला मारहाण वगैरे करतायत. महाराष्ट्राचं कसं चित्र बघताय तुम्ही? मला असं वाटतं की गेल्या 11 वर्षामध्ये महाराष्ट्राचं जे पतन व्हायचं होतं व्हॅल्यू म्हणजे मूल्य व्यवस्थेचं, ते आता पूर्णत्वाला पोचत आहे. आणि ह्यातले मारहाण करणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ प्रवीण गायकवाडांवर अक्कलकोटमध्ये हल्ला करणारा जो मनुष्य आहे किंवा गोपीचंद पडळकर वगैरे आहेत, ते खास ठेवणीतले आणि राखीव आहेत. भारतीय जनता पक्षाच्या हायकमांड नेतृत्व महाराष्ट्रातलं जे आहे, म्हणजे मग ते बावनकुळे साहेब असो किंवा फडणवीस साहेब असो, यांच्या अत्यंत जवळचे, त्यांना देव मानणारे लोक आहेत ते. त्यामुळे या लोकांनी इतरांना ठोकून काढावं, म्हणजे आपल्या वैचारिक विरोधकांना शत्रू मानून चोपून काढावं, ही त्यांच्या देवांची इच्छा आहे. त्यामुळे हिंदू धर्माच्या नवीन व्याख्येप्रमाणे आपल्या देवाची इच्छा आपल्याला पूर्ण करायला लागते. देव आपली इच्छा पूर्ण नाही करत. म्हणजे कसं की मोदींनी देशामध्ये एक नवीन ट्रेंड आणला की पूर्वी मतदार आपले उमेदवार निवडायचे, आता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मोदी आपले मतदार निवडतायत. हो, तसंच आता देवाच्या इच्छेप्रमाणे मारहाण करायला या लोकांनी सुरुवात केलेली आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की सत्तेचं पाठबळ असलं की कोणताही निरोगी मनुष्य हा चांगला गुंड होऊ शकतो, जर त्याला विवेक नसेल तर तो काटे काय, तो जन्मजेय भोसले काय, किंवा हा गोपीचंद पडळकर काय, किंवा त्याचे इतर सहकारी काय जे अर्वाच्य शिव्या देतात, मारामाऱ्या करतात, किंवा ह्या जितेंद्र आव्हाडांच्या ज्या सहकाऱ्यांना मारलं त्यामध्ये इतर जी माणसं होती ती काय, किंवा संतोष देशमुखांचा जो खून झाला तो खून करणारा तो वाल्मिक कराड काय, किंवा त्या संजय गायकवाडनी त्या कॅन्टीनच्या बिचाऱ्या नोकराला मारला कारण नसताना. आता आंबट वरण असू नये, म्हणजे वरण नासलेलं असेल ही त्यांची म्हणजे जी तक्रार आहे ते मी समजू शकतो, पण अशा प्रकारे टॉवेलवर आणि बनियनमध्ये येऊन मारायला सुरुवात करणे असं वगैरे ही जी कल्चर आहे, हे महाराष्ट्रामध्ये नव्हतं असं मी अजिबात म्हणणार नाही बरं का. की अत्र्यांना सावरकरांवर लेख लिहिला म्हणून रक्तबंबाळ होईस्तोवर SP कॉलेजमध्ये मारलेलं, नंतर गवा बेहेरेंना कपडे काढून जवळपास अर्धनागडं करून शिवसेनेच्या बाळा ठाकरेंच्या सैनिकांनी मारलेलं, आणि अशा प्रकारच्या अनेक घटना मला तुरळक माहिती आहेत. पण त्याला सत्तेचं, पोलीस प्रशासनाचं, ब्युरोक्रेसीचं आणि ज्युडिशरीचं नैतिक किंवा कायदेशीर किंवा संवैधानिक कधीच पाठिंबा नव्हता. त्या गोष्टींची शिक्षा किंवा त्या गोष्टींसाठी निषेध किंवा त्या गोष्टींचा जेन्युइन राग हा लोकांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये दिसून आला तेव्हा. त्यामुळे त्या घटना अपवादात्मक तुरळक अशा होत्या. आता ती मेनस्ट्रीम झालेलं आहे. म्हणजे जेव्हा गुंडगिरी ही तुरळक असते तेव्हा ती पाकिटमार, गुंड किंवा दादा किंवा हातभट्टी या लेवलला असते. गुंडगिरी ही जेव्हा सत्तेतच असते, केंद्रीय राज्याच्या ड्रग्ज पोर्टवर तुमच्या मालकीचेच पोर्ट होतात आणि तिथे ड्रग्ज यायला लागतं वगैरे, तेव्हा तो गॉडफादर आणि माफिया या लेवलला ते जातं. आणि ते सत्तेतच असतील तर स्टेट स्पॉन्सर टेररिझम या सदरात ते येतं. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये स्टेट स्पॉन्सर टेररिझम अनेक मार्गांनी सुरू आहे. एक तर आपल्या विरोधात लिहिणाऱ्या
छोट्या कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकणं, म्हणजे पोलिसांना एन्फोर्समेंट एजन्सीमध्ये ईडी असो, इन्कम टॅक्स असो, सीबीआय असो वगैरे यांना एक टोळी बनवलंय आता, म्हणजे विरोधकाविरुद्ध वापरण्याची टोळी. म्हणजे त्यांचा सक्सेस रेट जवळपास 0.5% पण नाही, म्हणजे कन्व्हिक्शनच्या बाबतीत. पण पाठवून द्यायचं आणि प्रोसेस इज अ पनिशमेंट, टॉर्चर करत राहायचं. तर ही जी प्रक्रिया आहे ती एकाकडे. दुसरीकडे जनसुरक्षा कायदा असो, UAPA असो, PMLA असो, यासारखे कायद्यांनी लोकांना वेड करून सोडायचं, त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्याही प्रकारची सुखशांती येणार नाही हे बघायचं. तिसरीकडे आधार कार्ड व्होटर कार्डला जोडा, व्होटर कार्ड अजून कशाला जोडा, त्याचा KYC करा, KYCचा GYC करा, GST भरा, GST भरल्याची बिलं दाखवा, तुम्ही प्रामाणिक आहात हे तुम्ही सिद्ध करा, तुम्ही ह्याचं त्याला जोडा, आणि हे सगळं बेकायदेशीर आहे असं एक दिवशी निवडणूक आयोग जाहीर करणार. मग तुम्ही आपल्या सिटिझनशिपसाठी झगडायला लागा, तुम्ही रोहिंग्या असल्याचं, तुम्ही अर्बन नक्षल असल्याचं काही करणार. या प्रकारचं एक अराजकीय माहोल राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि त्यांच्या सकल हिंदुत्ववादी संघटना, हिंदुइझम नाही म्हणजे, बरोबर, तर यांनी चालवलेलं आहे आणि त्याला बऱ्यापैकी यशही येते. याचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. त्यातला एक कॉन्सिक्वेन्सेस फळ म्हणून त्यांना अपेक्षित आहे तो हा की लोकांचा राजकीय व्यवहारावरचा आणि लोकशाहीवरचा विश्वास जोडावा. काही नाही याच्यात, यार हे घाण आहे सगळं, असं मध्यम वर्ग, निम्न मध्यम वर्गाला वाटायला लागावं. दुसरं, ते स्वतःच्या कामात बिझी, म्हणजे हे कार्ड त्याच्याशी जोड, ते कार्ड त्याच्याशी जोड, रोज आपल्या बँकेत KYC, शेतकरी आपला स्वतःचा ID तयार करतोय, त्याला फर्टिलायझरचे लफडी झालेत, सगळं त्याच्यात अडकवून ठेवलंय. तर हे केलं की यांना अडाणीसाठी, अंबानीसाठी आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये रोज जे पूल कोसळत आहेत, रस्ते कोसळत आहेत, त्याच्यासाठी भ्रष्टाचार करायला मोकळा. पूर्वी भ्रष्टाचार नव्हता असं नाही, पण भ्रष्टाचार हा पायवाट होती, भ्रष्टाचार हा अपवाद होता. आता भ्रष्टाचार हा महामार्ग झाला. म्हणजे आता प्रोजेक्ट कुठचाही चालू होतो तेव्हा मला पहिले प्रश्न पडतो की कोणाला कंत्राट देणार, दुसरा प्रश्न पडतो की किती दिवसात कोसळणार, तिसरा प्रश्न पडतो की कोणाकोणाला किती पैसे जाणार. इतकं स्पष्ट झालेलं आहे. त्याचं मेगा इन्फ्रास्ट्रक्चरचं तुला उदाहरण माहिती आहे, अडाणीचं उदाहरण तर जगप्रसिद्ध आहे. तर हे ट्री डाईज फ्रॉम द टॉप, झाड नेहमी वरून जळतं, तसं ते मोदींपासून झिरपत खालच्या शेवटच्या कार्यकर्त्या, पडळकर, त्यांचा दत्तू, त्याचा उजवा हात, त्याचा डावा हात असापर्यंत आलेला आहे. मग त्यात वारकऱ्यांमध्ये भिडे घुसला, कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी, बंडादत्ता कराडकर इकडून घुसले, तिकडून दामगुडे घुसले, हे केलं त्यांनी, इकडून कळ काढली, यांनी ट्विटरवर टाकलं म्हणून ह्याला उचलला, हे सगळं चालू ठेवायचं. पोलिसांनी त्रास देत राहायचा, ED, CBI, IT, NIA, NSA हे सगळ्यांनी सामान्य जनतेला त्रास द्यायचा. या उलट पुलवामा, पहलगाम जे हल्ले झाले अतिरेकी, ते हल्ले अतिरेकी होते का आतून होते माहित नाही, पण गंमत त्याचा कोणताही हल्लेखोर कधीच मिळाला नाही. म्हणजे NIA, NSAचं मूळ काम हे होतं, ते त्यांना करता आलं नाही ना. त्या हल्ल्या 300 किलो RDX कुठून आलं ते कधीच कळलं नाही. एवढे पूल कोसळत आहेत, रस्ते खचत आहेत, त्याच्यासाठी गडकरींपासून ते फडणवीसांपर्यंत, एकनाथ शिंदेपासून ते अजित पवारांपर्यंत सगळ्यांना जबाबदार धरायला पाहिजे. तर विरोधी पक्षाला कंटिन्युअस बिझी ठेवलंय यांनी. विरोधी पक्ष पण काही फार महान यशातला भाग नाहीये, ते आपले वतन सांभाळण्यात मग्न आहेत. कधी एकदा भाजप आपल्याला आपल्यात घेतंय सामावून, असं त्यांना झालंय. म्हणजे ती नदी मिळे सागर आहे जसं असतं ना, तसं प्रत्येक भ्रष्टाचारी विरोधी हा भावी भाजपचा आमदार किंवा खासदार होण्याची स्वप्न बघत असतो, तसं झालेलं आहे. आणि मग जे उरलेत जे काय 2-4 लोक, त्यांना ठोकून काढण्याकरता रेग्युलर गुंड आता मुख्यमंत्री, गृहमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष या लेवलला नेमलेले आहेत आणि ते आपलं काम सांगितल्याप्रमाणे, आपल्या मालकांनी सांगितल्याप्रमाणे करतात. आता बघा तुम्ही, भाजपचे मंत्री संविधानाच्या अत्यंत विरोधात, मानवतेच्या विरोधात, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी किंवा वॉर क्राईम सारख्या गोष्टी, किंवा ज्याच्याकडे जेनोसाइड करता येईल असं मुसलमानाविरुद्ध काहीही बोलतात, कॅबिनेट मिनिस्टर्स. हो. तर या गोष्टी बोलू नयेत असं जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं किंवा गृहमंत्र्यांनी, तर ते बोलणार नाहीत ना. ते ज्या अर्थी आत्मविश्वासाने बोलतात आणि आमचा देव
काय ते कुठच्या बंगल्यात राहतो असं राहतो असं सांगतात. याचा अर्थ असा की या प्रकारची गुंडगिरी अधिकृतरित्या म्हणजे विधान भवन, विधानसभा, सभागृह, पोलीस, कायदा, न्यायालय ही या प्रकारच्या माफिया तंत्राला वापरली जावी या पद्धतीने RSSने ते सेट केलेलं आहे, ज्याची फळं लोकांना भोगावी लागणार. कारण ज्या लोकांनी या लोकांना आणलं, मोठं केलं, त्यात काँग्रेस पण येते, त्या लोकांना त्याचा प्रसाद मिळाल्याशिवाय कसा राहील बरं. वर जर शरद पवार मोदींची जवळीक आणि अडाणीसाठी पाठिंबा टिकवणार असतील तर खाली आव्हाडांना पर्याय काय उरतो त्यांच्या कार्यकर्त्यांना मार खाण्याखेरीज. त्यामुळे राजकारणाबाहेरची मैत्री ही गोष्ट मला 11 वर्षापूर्वी मी बघितलेली आहे आणि ती तशी होती. पण आता राजकारणाबाहेर मैत्री तुम्ही ठेवू शकत नाही, कारण राजकारणाबाहेर सगळे फॅसिस्टच आहेत राजकारणात. त्यांची बाहेर पडल्यावर मैत्री तुम्ही करू शकत नाही. माझे अनेक नातेवाईक, माझे अनेक जुने मित्र, माझे अनेक सहकारी यांच्याशी कायमचा उभा दावा त्यांनी माझ्याशी केला, कारण मी त्यांचं म्हणणं नाही ऐकून घेऊ शकत. कारण हा कालखंड मानवता, मानवीपणावर विश्वास, भारतीयपणावर विश्वास, भारतीय संस्कृती, गंगाजमनी तहजीब विरुद्ध या प्रकारचा माफियावाद, फॅसिझम हा असल्यामुळे आपल्याला तटस्थ राहता येणं शक्य नाही. मग मी कवी असेन, मी लेखक असेन, मी सगळं असेन ते नंतर, मी आधी माणूस आहे. त्यामुळे मला तटस्थ राहणं शक्य नसल्यामुळे हे मला अपरिहार्यपणे करायला लागलं. तर जे नेते आता मार खात आहेत किंवा त्यांनी बाहेरची मैत्री जपायला गेले, ते प्रवीणदादा गायकवाडांनी विश्वास ठेवून गेले ना कार्यकर्त्यांवर. त्यांना हे कळायला पाहिजे की स्वामी समर्थ मठाचं कार्य करणारा त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो आता असं आहे बघा, कोणताही संत पुरुष किंवा महापुरुष किंवा ज्याला लोक मानायचे असं एक साईबाबा सोडले, कारण ते हिंदू मुस्लिम एकच संदेश देतात, तर बाकी सगळ्यांचे जे मठ आहेत त्यातून हिंदुत्वाचा भाजप प्रणितच संदेश बाहेर पडतो. आता ते त्या महाराजांना अभिप्रेत होतं किंवा नाही, किंवा ते खरेच आहे किंवा खोटे ह्याच्यात मी जाणारच नाही. पण तू लक्षात घे की कोणताही प्रवचनकार, नवीन नवीन निर्माण होणारे गुरु, दादा गुरु, पादा गुरु, बुवा, संत, हे जे सगळे जे लोक निर्माण झालेले आहेत ते भाजप RSSला अनुकूल वातावरण आणि माती करण्याकरता आलेले आहेत. एवढे जर महान भूमीतले संत असते तर इंग्रजांपासून ते इतके लढे आपण 4 दिवसाचं ते ऑपरेशन सिंदूर आपण जिंकून पाकिस्तान ताब्यात घेतला असता ना, या सगळ्या गुरूंनी म्हणून मंत्र म्हटला असता काय तो, ते सीजफायर साठी ट्रम्पला कशाला पोस्ट करायला लागली असती. आणि तो 22 वेळा सांगून गेलेत ट्रम्प की आम्ही केलंय म्हणून. आणि चीनच्या समोर सुद्धा लोळण घेताय तुम्ही, 2000 स्क्वेअर किलोमीटर त्यांनी ताब्यात घेऊन सुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये कोणतीही अलौकिक आणि अचाट शक्ती नसून हे भाजपचे ऑक्झिलरी स्ट्रक्चर म्हणून काम करतात. त्यामुळे या पद्धतीने या सगळ्याकडे पाहिलं की तुला काही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. मला बरेच जण विचारतात हे असं कसं होऊ शकतं या पुरोगामी महाराष्ट्रात. मी म्हटलं यात आश्चर्य वाटणार का, की ज्या पुरोगामी महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता असताना, शरद पवार मुख्यमंत्री असताना, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांची 1960ला मुंबई महाराष्ट्रात आल्यावर स्मारक मुंबईत न होता सावरकरांचं स्मारक होतं, त्यामध्ये याची बीजं दडलेली आहेत सगळी. त्यामुळे हा ब्राह्मणवाद आणि या प्रकारची पुरोहित झुंडशाही आणि हा प्रकारचा फॅसिझम जो आहे तो फॅसिझम अगोदरच्या सत्तांनी पायवाटेने रुजवला होता, यांनी त्याचे हायवे केलेले आहेत. त्यामुळे आता रोजच कोणाला तरी मार खावा लागणार किंवा कोणाच्या तरी तोंडाला काळं फासणार. आणि तू असं समजू नको की तू आणि मी अपवाद आहोत किंवा काही विशेष व्यक्ती आहोत. या जगात फॅसिझमला कोणीही अपवाद नसतं. मोठमोठे शास्त्रज्ञ, विचारवंत, कलावंत, कवी, लेखक, नोबेल प्राइज विनर या लोकांना सुद्धा जेव्हा फॅसिझमच्या चक्रात आले तेव्हा त्रास सहन करावा लागला, मग तो सिग्मंड फ्राईड असो किंवा अल्बर्ट आईन्स्टाईन असो. त्यामुळे यात काही आश्चर्य मला वाटत नाही. मला असं वाटतं की आपल्या मालकाचं ऐकतायत ते. नाही, पण मला आता तुम्ही विषय काढला म्हणून असंही मी विचारणारच होतो
की महाराष्ट्रामध्येच केवळ असं नाही तर मराठी असो, हिंदी असो, इंग्रजीमध्ये असो, सगळ्या समाज माध्यमांवरती वेगवेगळ्या राज्य पातळीवरील आणि राष्ट्रीय पातळीवरील यूट्यूब चॅनल्स असो, वेब पोर्टल असो, सगळीकडे तुम्ही अशा पद्धतीने आक्रमकपणे विचार मांडताय. आणि असे विचार मांडणाऱ्यांची मागच्या काही वर्षांमध्ये काय गत झाली, अगदी दाभोलकरांपासून, पानसरेंपासून तर कलबुर्गी आणि गौरी लंकेश आणि आत्ता जे हल्ले झाले ताजे ताजे वगैरे, ते तुम्हाला भीती वाटत नाही? मी खोटं बोलतो जर मी असं सांगतो की मला भीती वाटत नाही. मला भीती वाटते, पण त्याहून जास्त कसं आहे की तुझ्या हाताला लागलं, म्हणजे माझ्या हाताला, हे माझं कॅट आहे, माझ्याकडे मांजर आहे, ज्याच्याशी आम्ही खेळतो तेव्हा लागतं, हे लागलं ना, हे दुखायला लागलं. माणसाला लागलं की दुखतं, जरी लाडकं कॅट असलं तरी दुखतं. आता हे दुखायला लागलं, तर हे दुखणं आहे ना, तर माझं डोकं प्रचंड दुखायला लागलं, तर त्या दुखण्याकडे लक्ष गेलं की हे दुखणं कमी होतं. त्यामुळे मला व्यक्तिशः भीती जी वाटते त्यापेक्षा हे जे चाललेलं आहे त्याचं पुढच्या पिढ्यांवर आणि या एकंदर देशाचं, ज्याच्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, हे स्वातंत्र्य ज्याच्यासाठी अनेकांनी बलिदान दिलं, ज्याच्यात RSS कधीच नव्हते, तर ते त्याचं काय होणार याची भीती इतकी मोठी असते की ती छोटी भीती बाजूला राहून जाते. बाकी भीती मला, तुला, इतर कोणालाही वाटते तेवढीच मला भीती वाटते. पण इतरांना, बऱ्याच जणांना ज्यांना भीती वाटते त्यांना लार्जर पिक्चर माहीत नसतं. मला शाप हा आहे की द मॅन हू न्यू टू मच, असा जो व्यक्ती मी आहे, त्याला त्याहून मोठ्या भीतीला सामोरं जावं लागतं, तेव्हा ही भीती बाजूला पडते. म्हणून मी बोलू शकतो. अन्यथा मी निर्भय काहीतरी आहे, किंवा म्हणून मी निर्भय बनव आंदोलनात सुद्धा मी गेलो नव्हतो, कारण मी नास्तिक आहे किंवा मी निर्भय आहे असा आम्ही कधीही आयुष्यात दावा केलेला नाही आणि पुढेही करणार नाही. हा अहंकार आहे. मी अज्ञेयवादी आहे, मी अँटॉगॉनिस्ट आहे. म्हणजे देव आहे किंवा नाही हे माझ्या कल्पनेपलीकडचं आहे असं मानणं आहे. म्हणजे बुद्ध जसं म्हणाले की देव आहे किंवा नाही हे तुमचा प्रश्नच नाही, अस्तित्वगत प्रश्न नाहीये. देव असेल म्हणजे जे काही असेल तो एकच असेल, कारण मानवामध्ये त्याने फरक केलेला नाहीये. तुला ऊन मिळणार, मला मिळणार, गोपीचंद पडळकरांवरच घरावरच ऊन पडणार आणि आव्हाडांच्या पडणार नाही असं काही ठरवलेलं नाही, किंवा मुसलमानांच्या पडणार नाही ऊन आणि राणेंच्याच घरावर ऊन पडणार असं काही नाही ना. पण मुद्दा असा आहे की तो एकच आहे आणि तो सर्वांसाठी सारखा आहे. असेल तर, नसेल तरी बरं, तो असेल आणि तो एकच असेल आणि सर्वांसाठी सारखा असेल तरी मी काय करू शकतो? म्हणजे मी काय करू? म्हणजे तो ह्या ब्रह्मांड आणि सूर्यमाला, त्याच्या पलीकडचं ब्रह्मांड, त्याच्या पलीकडचं विश्व, हे सगळं एवढं मोठं आहे की ती शक्ती जी एकच असेल, समजा आपण एक नाव देऊ हिरण्यगर्भ, असं जे त्याच्यात वेदांमध्ये आणि उपनिषदांमध्ये त्याचा उल्लेख असतो, तो हिरण्यगर्भ आहे ते समजू आपण. तर त्याला तुला असं वाटतं का आवाहन करून किंवा त्याला प्रसाद चढवून ते तुला लगेच नोकरी मिळवून देणार आहे टाटा कन्सल्टन्सीमध्ये वगैरे असलं फालतू काहीतरी आहे असं वाटतं तुला? ते नाही ना. तर ते असेल तरी तुझ्या उपयोगाचं नाही आणि ते नसेल तर तुझा काय संबंधच नाही. म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की तू किती या जगात आल्यावर मानवासारखा वागतो, मानवतो, तुझ्या ज्ञात विश्वामध्ये तू किती चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आणि किती त्यात यशस्वी होतो, तू किती विवेकबुद्धीने वागतो आणि तू तरतम भाव करू शकतो की नाही, आणि तुझ्याकडून इतरांवर असा कोणताही अन्याय होत नाही ना जो अन्याय तुझ्यावर झालेला तुला आवडणार नाही, असं तुझं वागणं आहे का, एवढंच तू करू शकतो. बरोबर. बाकी सर्व माणसं स्खलनशील असतात, सर्वांचं पतन होतं. मी ना कधीही ना कोणताही राजकीय पुरुष किती राग आला तरी त्याचं व्यक्तिगत आयुष्य बोलत नाही, किंवा त्याची व्यक्तिगत स्खलनशीलता किंवा भानगडी किंवा त्याच्या व्यसन किंवा स्त्रीविषयी म्हणजे मी शोषणाविषयी नाही बोलत आहे, म्युच्युअली त्याच्यावर मी कधीही कॉमेंट करत नाही, कधीच नाही. याचं मुख्य कारण असं की आपण सारे स्खलनशील आहेत. कोणी कोणाकडे कुठे असेल, कोणी कुठे असेल, कोणाला स्तोत्र वाचण्याचं OCD असेल, वेड असेल, कोणी दारू पित असेल. लक्षात घे, इन अ लॉंग टर्म दारू पिणारे वडील हे कमी नुकसान करतात सतत स्तोत्र वाचत बसणाऱ्या आईपेक्षा. मला आणखीन हेच आश्चर्य वाटतं खूप
म्हणजे फडणवीस असो किंवा एकूणच या सरकारचं, म्हणजे आता आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना रस्त्यावरती मारहाण खुलेआम सुरू केलेली आहे, त्याच्याविषयी तुम्ही भाष्य केलं. दुसरी गोष्ट आणखीन आश्चर्य वाटतं की आपण ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहोत, ज्या राज्याचं भलं करण्यासाठी या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर आपण बसलोय, त्या राज्यातल्या लोकांना नको असलेला बुलेट प्रकल्प तो अहमदाबाद मुंबई पुढे रेटला, आता शक्तीपीठ महामार्ग लोकांना नकोय तरी तो पुढे रेटतायत. अशाच प्रकारच्या अनेक प्रकल्पांना आपल्याला अडाणीला हवे आहेत, पण अंबानीला, अनिल अंबानीला हवे आहे. पण याच्यात आपली प्रतिमा डागाळते. या राज्यातले सुजान लोक आपल्या याची काय भीती? मला या सगळ्याविषयी असं वाटतं की काही प्रॉफिट जे होऊन गेले, म्हणजे प्रेषित जी माणसं, असं तुम्ही म्हणू शकता की जे स्वतः त्यांनी दावा केला त्यांच्या आयुष्यात की आपण त्या हिरण्यगर्भाचा अंश आहोत, म्हणजे ईश्वर अस्तित्व नसतं असा कधी बुद्धांनी केला नाही दावा, पण जीजस क्राइस्टने केला. तर जीजस क्राइस्ट म्हणजे देवाचा मुलगा असं त्याने स्वतःला म्हणून घेतलं, किंवा मानवाचा मुलगा असंही म्हणतो तो एकीकडे. त्याचं वाक्य जे आहे ते मला इथे फिट वाटतं एकदम, म्हणजे त्याचं अस्तित्वातलं खरेपणा, त्याचा ईश्वराविषयीचा दावा हे सगळं सोडून देऊ, कारण ते आपल्या पुन्हा मी मगाशी म्हणलं त्याचा मी अज्ञेयवादी आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर मला धर्मावर अशा प्रकारे विश्वास नाही आहे, अशा जशा प्रकारे लोक ठेवतात त्या प्रकारे. तर मी देवळांमध्ये जातो, मी चर्चेसमध्ये जातो, मी मशिदीत जातो, कारण वास्तुकला जी आहे आणि त्याचं जे माणसाचं एव्होल्युशन आणि अँथ्रोपॉलॉजी आणि सोशिओलॉजी ही तिथे गेल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की मी देवळात गेल्यावर लगेच लोक चार बघतील आणि मला आस्तिक मानतील आणि भीतीदायक, अरे परुळेकर तुम्ही पण देवळात असं कुठे वगैरे. तर मी त्याच्यावर एक गोष्ट सांगतो, पण ती नंतर सांगतो. तर हे जे जिजसचं वाक्य आहे की यांना क्षमा कर, हे काय करतायत हे यांना कळत नाही, ते वाक्य मला फडणवीसांपासून मोदींपर्यंत, भागवतांपासून पडळकरांपर्यंत सर्वांबाबत सत्य वाटतं की यांना कळत नाहीये की ते काय करतायत आणि त्याचे परिणाम किती वेगवान आणि गंभीर आहेत. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी, म्हणजे त्यांच्या दुर्दैवाची, की ते परिणाम त्यांच्यापर्यंतच येणार. कारण काय आहे की फिजिक्स सत्य आहे, तो देव आहे किंवा नाही याच्या पलीकडे फिजिक्स, ते सर्कल पूर्ण कम्प्लीट होऊन येतं, त्याला आपण सर्कल ऑफ कर्मा म्हणतो ना, ते त्यांच्यापर्यंतच येणार. त्यामुळे त्यांना कळत नाही ते काय करतात. ते सर्वसाधारणपणे विवेकवादी आणि दैव मानणारी माणसं एका गोष्टीला मानतात की आपल्याशी लोक कसे वागू नये असं वाटतं, तसे आपण लोकांशी वागू नये, म्हणजे एक दिवशी आपल्याशी लोक तसे वागतात, असं ते पूर्ण होतं. त्यामुळे लक्षात घे की ज्या प्रकारे इस्रायलवर इराणच्या मिसाईल पडायला लागली तेव्हा एकाही माणसाला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली नाही जगामध्ये. बरोबर. का? कारण त्यांनी जे केलेलं ते त्याच्या मानणे कितीतरी जास्त आहे आणि अजून ते शहाणपण शिकलेले नाही. त्याचं एक वेगळं कारण, नेत्यानेहूला स्वतःचा भ्रष्टाचार लपवायचा आणि केस लांबवायचे म्हणून तो उगाच बॉम्ब टाकून वेळ वाढवतोय स्वतःची, ते वेगळी गोष्ट आहे. जसं मोदींचं वेगळं आहे तसं त्यांचं वेगळं, ते दोघे मित्रही आहेत, म्हणजे त्यात काय. पण हा जो मुद्दा आहे ना की त्यांना कळत नाहीये की ते काय करतात, फडणवीसांबाबत किंवा मोदींबाबत किंवा ह्यांच्याबाबत मी निश्चित सांगू शकतो की त्यांना स्वतःला माहीत नाही ते काय करतायत. ते जे करत आहेत ते एक अंधाराचं काम आहे, डेव्हिल्स वर्क. आणि ते अंततः तुला माहिती आहे ना की अशा काही बोधकथा असतात, मी त्यांना भूतकथा वगैरे मानत नाही, की तुला माहिती आहे ना जे कर्णपिशाचे वश करतात किंवा डाकिनी वगैरे वश करतात, जे काळी जादू करतात, अंततः त्यांच्या शेवट हा अतिशय दारुण, विदारक आणि त्यानेच होतो. म्हणजे ते कर्णपिशाच्या विचारात राहतं तुम्हाला, असं ती बोधकथा वाटते मला नेहमी. म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचं माध्यम वापरता, म्हणून गांधीजी नेहमी साध्य साधन सुचितेला महत्व द्यायचे. म्हणजे तुला साध्य काय करायचंय, तुला राजकारण करायचंय, बरं तुला साध्य काय करायचं, तुला मुख्यमंत्री बनायचंय, तुला साध्य काय करायचं, तुला पंतप्रधान बनायचंय, ठीक आहे. मग साधनं जी तू वापरतोस ती वापर, जी तुला उद्या रिटायर झालास आणि घरी बसलास तरी लोक रिस्पेक्टने बघतील. बरोबर, हो ना. इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, पण त्याचं प्रायश्चितही घेतलं. त्यांनी निष्पक्ष निवडणूक लढवली, हरल्या, जेलमध्ये गेल्या, घरी बसल्या आणि परत लोकांच्याच बहुमतावर निवडून आल्या.
ते सामर्थ्य जर मोदीमध्ये नाही, ते सामर्थ्य जर फडणवीसामध्ये नाही, तर हे धंदे त्यांनी केले नाही पाहिजेत. म्हणजे त्यांच्या हितासाठी, माझ्या हितासाठी नाही सांगत, बरोबर, माझ्या अहिताचं पाया त्यांनी घातलेला आहे, तो काय मुद्दा नाहीये. माझ्या तुझ्या आणि भारतीय माणसाच्या पतनाचा आणि विनाशाचा पाया ह्या सर्वांनी मिळून घातलेला आहे आणि तो विनाश अटळ आहे. आता तो आपल्याला टाळता येणार नाही. त्यांच्यासाठी मी सांगतोय की त्यांना कळत नाही ते काय करतायत ते. पण मग आता तुम्ही जे म्हणताय प्रचंड प्रमाणामध्ये हे सगळ्या चुकीच्या बाबी लोकांसमोर येऊन सुद्धा बराच मोठा एक जो वर्ग आहे की त्याच्याकडे बघून सुद्धा न बघितल्यासारखं करतो. मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आपण उदासीनता बघतो, बंडखोरीची भावना किंवा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती उतरणं किंवा या गोष्टी काही दिसत नाहीत आपल्याला. मग हे कसं घडणार आहे? जावेद अख्तरांनी एक मस्त गोष्ट सांगितलेली आणि मला माहिती होती, मला फार आवडते ती, पण म्हणून मी सांगतो. रोमन साम्राज्याचा अस्त होईल असं कधी कोणाला वाटलं नाही. मी तुला रेकमेंड करीन किंवा आपल्या दर्शकांना पण मी रेकमेंड करीन की गिबनने लिहिलेलं डिक्लाइन अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर नावाचं 6 खंडातलं पुस्तक आहे, ते जरूर वाचावं. मुद्दा हा आहे की रोमन एम्पायरचा एक विश्वास होता. रोमन एम्पायरमध्ये रोमन जे ॲरिस्टोक्रॅट्स होते त्यांचा विश्वास होता की ज्युपिटर हा या जगाचा राजा आहे, देव आहे, राजा नाही देव आहे, आणि ते ज्युपिटरची पूजा करत असत. तेव्हा ख्रिश्चनिटी यायची होती, ती नंतर आली खूप. ते सेंट पॉल वगैरे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर काही शेकडा वर्षांनी ख्रिश्चनिटी पसरली. येशू ख्रिस्त आज गेला आणि उद्या ख्रिश्चनिटी पसरली असं होत नाही. ते आज दाभोळकरांना यांनी मारलं, यांना वाटलं गेले ते म्हणून, तर ते काही वर्षांनी, शेकडो वर्षांनी परत येणार. तेव्हा त्यांना कळणार, किंवा त्यांना असं वाटतं की कामगार वर्गाला चिरडून टाकलं आणि कम्युनिझम दाबून टाकला म्हणजे गेला, असं काही या सृष्टीत काही जात नाही. प्रकाश वर्ष जे दूर असतं ते असं गोल फिरतं फक्त. तर काहीच नष्ट होऊ शकत नाही. ल्युक्रेसिसचा सिद्धांतच आहे त्याच्यावर फिजिक्समध्ये. तर मूळ मुद्दा हा आहे की ज्युपिटरला मानत असतं रोमन लोक. आणि रोमन एम्पायरमध्ये, तेव्हा रोमन एम्पायर हे जगाच्या ज्ञात भूगोलातलं सगळ्यात मोठं एम्पायर, सर्वात शिस्तबद्ध, आणि त्यांची मिलिटरी कौशल्य आज जे अमेरिका मानतो महाशक्ती त्याच्यापेक्षा भारी होतं. त्यांनी बांधलेले रोड्स आहेत ना ते आजही तसेच आहेत बरं का. रोम, इटली, युरोप मधल्या कुठच्याही राजधानीत तू गेला तर रोमन एक काळ्या दगडात बांधलेले रस्ते तशा रोमन काळात बांधलेले पायवाटापासून रस्त्यांपर्यंत तसेच आहेत. जर्मनी ऑटोबान ते हिटलरने बांधलेले आहेत, अल्बर्ट स्पियरने. तर मुद्दा असा आहे की त्या ज्युपिटरचा एवढा रिस्पेक्ट होता देव म्हणून की त्याची तुलना आज मुस्लिमांनी जसं मक्का मदिना अल्लाहला मानतात, किंवा अब्राहमला यहुदी मानतात, किंवा जिजसला ख्रिश्चन मानतात, आपल्याकडे अनेक देवतांना मानतात, गणपतीला मानतात. तर त्या प्रकारे ज्युपिटर हा देव होता त्यांचा. सगळे ज्युपिटरला मानायचे. आता सगळे मानायचे म्हणून ज्युपिटरचं खरेपणा सर्वांना मान्य होतं. भारतात तसंच आहे आता परिस्थिती. तू म्हणतो ना मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या मागून गेले, याचं कारण ही एक सायकोलॉजिकल चेन आहे. लोकांना हे बरोबर आहे असं वाटणं हे संख्येवर ठरतं. सत्य त्याच्या बाजूने असतं असं नाही. म्हणजे पुन्हा एकदा जिजस क्राइस्टला क्रॉसवर चढवलं, क्रुसावर चढवलं, तेव्हा मतदान घेतलं होतं. मतदान त्याच्या विरोधात गेलं. म्हणजे बहुसंख्य लोकांनी जिजसला क्रुसावर चढवा असं सांगितलं की तो बरोबर डाकू होते, त्याच्या खुनी होते, दरोडेखोर होते, त्यांना वाचवला पण ह्याला नाही वाचवला. त्यामुळे एक चेन रिॲक्शन आहे ना ज्युपिटर. आणि मग त्याचा डिके जो होतो अशा फॉलोईंगचा, असत्यावर आधारलेल्या कुठच्याही देवता, मानव तत्वज्ञान किंवा कुठची जी मानवता विरोधी आणि क्रूर शासन यंत्रणा लादणारी आहे तिचा फॉल होतो ना, तो या अशा श्रद्धेतूनच होतो. तो फॉल जो आहे तो होण्याकरता हे आवश्यक आहे. त्यामुळे तुला जे वाटतं की आता एवढे लोक विश्वास ठेवतात, हे काय बदलत नाही वगैरे, तुला लक्षात येत नाही की ह्या विश्वास ठेवण्यामध्येच त्याचं पतन आहे. जर ते खरं नसेल आणि तुम्ही विश्वास ठेवला, म्हणजे कसं की
तू एक पॅरासिटामॉल घेतली की तुझा ताप उतरतो, बरोबर. ही श्रद्धा नाहीये, हे सायन्स आहे. हे इव्हॉल्व्ह होत राहतं आणि बदलत राहतं. पण तू एक ताईत घातला हातात की तुझा ताप उतरतो, ही श्रद्धा आहे. तर खूप लोकांना वाटायला लागलं की ताईत हा जास्त पॉवरफुल आहे पॅरासिटामॉलच्या गोळीपेक्षा. तर सगळे लोक ताईताच्या मागे गेले. म्हणून निराश झालेला एक पॅरासिटामॉल वाला जो आहे, ज्याचा पॅरासिटामॉलवर विश्वास आहे, तो तू आहेस, तो मी आहे. पण लक्षात घे, हा ताईत घालण्यातच मृत्यू आहे. कारण पॅरासिटामॉल न घेतल्यामुळे ताप वाढणार, शेवटी बडबडायला लागणार, शेवटी डोक्यात जाणार, शेवटी तो मेनिंजायटिस निघणार आणि शेवटी मृत्यू होणार. बरोबर आहे. आणखीन एक सर महत्वाचं पॅरलल उदाहरण देऊन समजावणं सोपं जातं म्हणून मी दिलं. नाही, हे अतिशय अचूक समर्पकाचं उदाहरण होतं. सहजपणे कोणाच्याही ते लक्षात येईल. आणखीन एक महत्वाचा मुद्दा, तर ते आपल्या भाषेच्या मुद्द्यावरनं इतकं मोठं आंदोलन झालं. ते दोन्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वगैरे, तो मुद्दा आपण बाजूला ठेवू. परंतु इतकं मोठं आंदोलन झालं, ते आदेश फडणवीसांनी रद्द केले, नवीन समितीची घोषणा केली आणि काल परवा त्यांनी एक मुलाखत पुन्हा दिली की नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ते राबवणारच. हे काय आहे म्हणजे? कसं आहे की सतत एक मुद्दा पेटवत ठेवणं हे बऱ्याचदा आवश्यक असतं. अशा प्रकारच्या सत्तांना, ज्या सत्तांना सत्याचा पाया नसतो, त्यांचा पायाही सत्ताच असतो, त्यांचं मध्येही सत्याच असतो आणि कळसही सत्ताच असतो. त्यामुळे ते काय राबवणार आहेत किंवा काय राबवणार नाहीत याचा त्यांच्या संस्कृती किंवा भाषा प्रेमाशी संबंध नाहीये, हे तू समजून घे. त्यांना हिंदी भाषेवर प्रेम आहे, इंग्रजीवर राग आहे किंवा इंग्रजीवर प्रेम आहे. त्यांनी विल्यम वर्ड्सवर्थही नाही वाचलेला, महादेवी वर्माही नाही वाचलेली. लक्षात घे, संघातल्या कुठच्याही 10 लोकांना आण, ॲब्रप्टली आण आणि ॲब्रप्टली समोर उभं कर. मी अत्यंत सोपे असे कवी आणि सोपे असे हिंदीतले, इंग्रजीतले आणि त्यांची मातृभाषा त्याच्यातले विचारतो. त्यांना जर सांगता आलं तर हरतो मी काही. पण याचं मुख्य कारण असं की त्यांचं भाषेवर नाही आहे प्रेम, त्यांना मुद्दा हवा आहे. आणि तो मुद्दा त्यांना असं वाटतंय की महाराष्ट्रामध्ये मराठीच्या मुद्द्यावर ध्रुवीकरण करता येईल. म्हणजे मराठी, अमराठी, आता जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत त्याच्यामध्ये त्यांचे मित्र पक्षातले जे बी टीम्स आहेत त्यांना खेळवण्याकरता तो मुद्दा, ते सगळा जो भोवरा फिरवत आहेत, तो भोवरा आहे ना, तो बघ, भोवरा कसा आपण फिरवतो तसं फडणवीस करतात. हा भोवरा घेतला, दोरी लावली, आपण असं बांधायचं पूर्ण, बरोबर, धरला, असा टाकला, फिरला, तेव्हा ती दोरी मोकळी आहे. तो फिरून आता थांबला, परत फडणवीसांनी भोवरा उचलला, दोरी बांधायला सुरुवात केली. तुला आश्चर्याचं कशाला वाटतं? हे आपण लहानपणापासून करतो. आता विषय निघालाच तर मला ते पण आणखीन एक कुतूहल आहे. आणि तुम्ही त्यांना अतिशय जवळून ओळखता पण? नाही, मी जवळून अजिबात ओळखत नाही. हा एक फडणवीस नाही. हा जो मुद्दा आहे मराठीच्या भाषेचा, आणि त्याच्यानंतर हे दोन्ही भाऊ एकत्र आले, मला ऍक्च्युली तो मुद्दा टाळायचा होता, परंतु आता विचारतो. राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर युतीवरती ठामपणे काहीच भाष्य केलं नाही त्यांनी. उद्धव ठाकरेंनी मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे त्यांच्या पुढे हात केला, परंतु राज ठाकरे यांनी कोणी युतीविषयी बोलू नये, कोणी युतीविषयी भाष्य करू नये, निवडणुका आल्यावरती वगैरे बघू वगैरे, अशी सगळी त्यांची थोडंसं संभ्रमात टाकणारी स्टेटमेंट आहेत. तुम्ही कसं बघता, हे होणार आहे यांच्यामध्ये काही? नाही, लॉजिक आणि तर्क मला हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की मी फडणवीसांना किती ओळखतो, उद्धव ठाकरेंना किती ओळखतो, राज ठाकरेंना किती ओळखतो, हा मुद्दा बाजूला ठेवू. मी असं बघत नाही याच्याकडे. मी एखाद्या माणसाला ओळखतो यावर माझा विश्वास नाही. मी माझ्या मुलीला पण ओळखत नाही, माझ्या बायकोला पण ओळखत नाही. आपण किती 25-25 वर्ष ओळखतो, तो माणूस सुद्धा असा वागतो की आपल्याला धक्का बसतो की असं कसं वागू शकतो हा मनुष्य. मी तुम्हाला सांगतो, माझा एक 25 वर्ष जुना मित्र, 1 लाख रुपये त्याने माझ्याकडे पैसे नसताना, म्हणजे 10 वर्षापूर्वी 1 लाख रुपये मी बँकेतनं माझ्या काढून चेकने उधार घेतले. आम्ही एका ताटात जेवणारी माणसं. त्याने आज तगळ्यात पैसे परत दिलेले आणि माझ्याशी बोलणंच बंद केलं. आता मला असं वाटलं की आपण याला 25 वर्षात ओळखलंच नाही. मला 2 गोष्टीचा आक्षेप होता. एक, पैसे दिले ते परत दिले नाही याचा आक्षेप नव्हता. त्याने मोकळेपणाने सांगायला पाहिजे होतं की मला नाही द्यायचे पैसे, तुझ्याकडनं भेट मिळाले असं समज मला, एक. किंवा त्याने बोलणं बंद करण्याची काहीच गरज नव्हती, नाही का? तर मूळ मुद्दा हा आहे की त्या माते जाऊ दे, हा काही मोठा मुद्दा नाही. असे खूप माणसं मला रोज भेटतात, म्हणजे आयुष्यात मला असे असंख्य अनुभव आहेत. पण
आपण माणसांना ओळखतो असं गैरसमजात राहू नये. आणि त्यात सत्तेत असलेली मोठी माणसं, उद्धव ठाकरे असो, राज ठाकरे असो, देवेंद्र फडणवीस असो, ही एखाद्या हिमालयासारखी मोठी सत्तेतली माणसं आहेत. त्यांना मी ओळखतो असं आम्ही दावा करणं हा पाचकळपणा होईल. त्यांना गोपीचंद पडळकर ओळखत असतील, मोहित कंबोज ओळखत असतील, ही मोठी माणसं आहेत, ती माणसं ओळखतात, मी नाही ओळखत. पण मी तुला सांगतो की राज साहेब आणि उद्धव साहेब यांची युती होईल आणि मग मराठी बलवान होईल, हा भामटा विश्वास कुठून आला तुमच्यामध्ये? कारण महाराष्ट्र जेव्हा पॉवरफुल राज्य होतं तेव्हा फक्त प्रबोधनकार होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईमध्ये 107 बळी गेले, त्यात पवार ठाकरे फॅमिलीतलं कोण नव्हतं आणि ते बळी सामान्य माणसांचे फेसलेस होते. तेव्हा लढलेली माणसं ही पक्ष कोणते होते? डावा प्रजा समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, साधी माणसं होती. हे प्रक्रियात्रे हे सगळे लढले, बरोबर, आणि मुंबई महाराष्ट्रात आणली. त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही. 66 साली शिवसेना स्थापन झाली, बरोबर. पहिली गोष्ट, त्या 66 साल नंतर आजपर्यंत रोज मराठी माणूस हा विकत झाल्याची बोंब मारली जाते. त्यानंतर बलवानच झाला नाही मराठी माणूस, त्यानंतर टक्का पण कमीच झाला. जैन आणि गुजराती बिल्डरनी बाळासाहेबांचे पाय धरून मराठी माणसांच्या चाळी ताब्यात घेऊन तिथे टॉवर बांधले. तेच आता टॉवरमध्ये आपल्याला कधी घरं मिळत नाहीत. गिरणी संपाच्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी गिरणी संपात भाग घेणार म्हणून सांगून मराठी कामगार वर्ग, महाराष्ट्र मुंबईचा कणा होता, मराठीचा कणा कोण होता? कामगार वर्ग होता. त्यांच्यासाठी बाळासाहेब येणार म्हणून लोक गोळा झाले असताना बाळासाहेब अंतुले मुख्यमंत्री यांना भेटायला गेले आणि तिथून ते आलेच नाहीत. त्यानंतर लोक घोषणा देत परत गेले आणि लोक मग दत्ता सामंतांकडे गेले आणि मग पुढे झालं ते इतिहास. हे वाचलात लागली, रस्त्याला आणि देशोधडीला लागला आणि मराठी माणसांची घरं जी चालायची, आता चाळी होत्या, त्या मिल्स होत्या, तिथे आता मॉल झालेले आहेत आणि ते जैन लोकांचे आहेत, ते गुजराती लोकांचे आहेत, ते मारवाडी लोकांचे आहेत, ते अंबानीचे आहेत, ते रहेजाचे आहेत, ते लोणाचे आहेत. हे सगळं कोणी केलं? शिवसेना एकत्र आणि घट्ट अस्तित्वात असताना हे सगळं झालेलं आहे. आता शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन वेगळ्या झाल्या, दोन भाऊ वेगळे झाले. ते परत आल्याने काय होणार? म्हणजे मला याच्यातला लॉजिकच काय कळलेलं नाही. काय एक लक्षात घ्या की ते येणार किंवा नाही हा मुद्दाच नाही आहे माझ्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने मुद्दा हा आहे की 10 वर्षाच्या 2 मुली एकत्र आल्यामुळे 20 वर्षाची एक मुलगी तयार होणार नाही का? त्यामुळे ते एकत्र येणार नाही येणार हा त्यांचा कौटुंबिक मुद्दा आहे. त्यांचा राजकीय मुद्दा असेल किंवा नसेल मला माहित नाही. मला त्याच्यात काही रसच नाही आहे. म्हणजे लोक एवढं का भावुक होऊन विचार करतात हे म्हणजे मी तुला सांगू का की शनी शिंगणापूरमध्ये घराचे दरवाजे उघडे असतात म्हणून लोक प्रचंड श्रद्धेने धावतात आणि मग मॅनेजमेंटमध्येच 500 कोटीचा घोटाळा आढळतो. तसंच आहे. या श्रद्धांना काही लिमिट नाही. हे तावीत आहेत. पॅरासिटामॉल घ्या तुम्ही. मराठीचा मुद्दा हा तुला अधिकृत पद्धतीने सोडवायला लागेल. तो माणसांशी संबंधित आहे आणि महाराष्ट्रीयन माणसांशी, भाषेशी, भाषेच्या संस्कृतीशी, साहित्यिक, विचारवंत, लढवय्ये, नेते हे सगळे मराठी असले पाहिजेत. महाराष्ट्राची भाषा मराठी याची जाणीव असली पाहिजे. महाराष्ट्र एक देश म्हणून उभा राहू शकेल अशी ताकद आहे महाराष्ट्रामध्ये, ती आपण ओळखली पाहिजे. आणि ज्या ज्या प्रकारच्या प्रवृत्ती मराठी भाषेविरुद्ध आणि महाराष्ट्राविरुद्ध उभ्या राहतील त्यांना आडवं करता आलं पाहिजे आपल्याला. अडाणी तुमच्या घरी येणार, अंबानी तुम्हाला सुरक्षा देणार आणि 2 भाऊ एकत्र येऊन काय करणार? त्या दोघांनीच तर महाराष्ट्र घशात घातलाय. त्यामुळे या 2 भावांच्या एकत्र येण्याला कोणत्याही प्रकारचं भावनिक राजकीय मूल्य माझ्या दृष्टीने शून्य आहे. त्यांच्या कौटुंबिक मूल्य असेल तर त्याचा माझ्याशी काय संबंध नाही. ती मोठी माणसं आहेत, ते कुटुंबात काय करतात ते जे जेवतात ते आम्हाला बघायलाही मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाविषयी निर्विवादपणे मी वंदन करून पुढे जाऊ इच्छितो. परंतु आता अदानी असेल, अंबानी असेल किंवा इतर सगळ्या विघातक बाबींवरती आपण भाष्य करतोय, तुम्ही बोलताय, मी ऐकतोय, मी विचारतोय, तुम्ही सांगताय. काही दिवसांनी तो जनसुरक्षा कायदा लागू होईल, आपण इतक्या मोकळेपणाने बोलू शकू? जनसुरक्षा कायदा हा मोकळेपणाने बोलण्याच्या विरोधातला नाही आहे. जनसुरक्षा कायदा आपण मोकळेपणाने बोलल्यावर तुरुंगात टाकण्यासाठी कायदा आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही कायमच बोलू शकता.
बोलल्यावर तुरुंगात गेला. गांधीजींनी जो सविनय कायदेभंग केला त्याचा मी विडा आहे. म्हणजे इथे संपूर्ण स्वराज्य नावाचं पुस्तक आहे, एक हिंद स्वराज्य म्हणून पण पुस्तक आहे गांधीजींचं. गांधीजी मी सतत वाचत असतो, नेल्सन मंडेला पण वाचतो. कायदा हा मानवी आकांक्षांना थांबवू नाही शकत. कायदा भीती निर्माण करू शकतो, तर भीती तर गोपीचंद पडळकर पण निर्माण करू शकतो. म्हणून तुम्ही जर थांबणार असाल, मोदी पण निर्माण करतो भीती, लोह्याच्या प्रकरणामुळे शहा पण निर्माण करतात भीती. म्हणून टकले पुस्तक लिहायचं थांबले नाहीत आणि लोक बोलायचं थांबले नाहीत. निधी राठोड आहे, ती रोज कविता करते आहे, लिहिते आहे, बोलते आहे. रुपेश सिंग आता तुरुंगात आहेत 3 वर्ष, शार्जिल इमाम 5 वर्ष आहे, उमर खरीद 5 वर्ष आहे. तुम्हाला सांगतो की फडणवीस आपण काय करू नये याचं गणित नाही मांडू शकत. फडणवीस आपण हे केल्यावर या प्रकारचा बंदुकीचा दस्ता ह्याच्या डोक्यात घालण्यात यावा हे ठरवू शकतात. त्यामुळे काल जे नितीन देशमुखच्या पाठीवर रट्टे उमटले ती नितीन देशमुखची शिक्षा होती. तुम्ही बोललात उद्या तर जनसुरक्षा कायद्याखाली तुम्हाला वेगळी शिक्षा असेल, ते फडणवीस ठरवू शकतात. पण तुम्हाला बोलण्यापासून नाही थांबवू शकत. तुला बोलण्याचं स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. बोलल्यानंतर काय करायचं हे ठरवू शकतात राज्यकर्ते. ते तर कायमच इतिहास कालापासून हुकुमशाह ठरवत आलेले आहेत. यू आर फ्री, यू आर बॉर्न फ्री मॅन.